विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रकाश सरवर PNS अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपण इयत्ता 12वी विषय भूगोल 12वी बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न व त्यांची उत्तरे बघत आहोत। यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आत्तापर्यंत झालेल्या बोर्ड परीक्षेमध्ये विचारलेल्या टिपा लिहा हे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरे बघणार आहोत। याच्या अगोदर आपण बोर्डाने विचारलेले जे प्रश्न आहेत त्यामध्ये सविस्तर उत्तरे लिहा, नकाशा भरणे, आकृत्या काढा, साखळी पूर्ण करा। हे जे बोर्डाला विचारलेले प्रश्न आहेत त्यांचे व्हिडिओ तयार केलेले आहेत। हे सुद्धा आपण बघितलेले असतीलच, जर बघितलेले नसतील तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही बघू शकता। आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या टिपा लिहा हे प्रश्न बघायचे आहेत। बोर्डाला विचारलेले जे प्रश्न असतात ते सातत्याने पुन्हा पुन्हा रिपीट होतात, त्यामुळे आपण ते प्रश्न व्यवस्थित करणे खूप गरजेचे आहे। तर बघा, आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये पहिली परीक्षा ही आपली 25 सप्टेंबर 2021 ला पहिला पेपर झालेला होता। सिलेबस बदलल्यानंतर त्यामध्ये एकूण 5 टिपा विचारल्या जातात आणि लिहायच्या असतात 3। म्हणजेच आपल्याला एक टिप सोडवण्यासाठी एकूण 4 मार्क्स आहेत। म्हणजे टिपा लिहा हे जे प्रश्न आहेत ते मोठ्या प्रश्नांमध्ये येतात। 2021 ला विचारलेले टिपा लिहाचे प्रश्न आहेत त्यामध्ये बघा, एक आहे मळ्याची शेती, क्रमांक 2 स्थानमुक्त उद्योग, क्रमांक 3 संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व, क्रमांक 4 प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक आणि क्रमांक 5 भूगोलातील आधुनिक कल। आता आपण एका एका प्रश्नाचं उत्तर बघूया। क्रमांक 1 आहे मळ्याची शेती। आता यामध्ये बघा, पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे, परत अर्थ लिहायचा आहे, त्यानंतर वैशिष्ट्ये लिहायचे आहेत आणि वैशिष्ट्ये पुन्हा 1 2 3 असे क्रमाने लिहायचे आहेत। आता ज्यावेळेस आपण टिपाल्या प्रश्नाचे उत्तर लिहितो त्यावेळेस फक्त आपल्याला छोटे रोमनांक 1 2 3 टाकून चालत नाही, तर आपल्याला मोठे मुद्दे लिहिणे हे अपेक्षित आहे। आता यामध्ये सुरुवातीला प्रस्तावना लिहायची आहे। आता मी काही उत्तर वाचत नाही, तुम्ही काय करायचं आहे, मी फक्त मुद्दा सांगेन, तुम्ही व्हिडिओ थांबवायचा आहे किंवा पॉज करायचा आहे किंवा याचा स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि नंतर याचं स्पष्टीकरण वाचायचं आहे। मी फक्त तुम्हाला मुद्दे सांगत जाईल। आता मळ्याची शेती यामध्ये प्रस्तावना लिहा, नंतर अर्थ लिहा, मळ्याची शेती म्हणजे काय। परत पुढचा तिसरा मुद्दा लिहा वैशिष्ट्ये। वैशिष्ट्यामध्ये पुन्हा वैशिष्ट्ये आहेत बघा, 1 शेतीचा आकार लहान, क्रमांक 2 भांडवलाधिष्ठित शेती, क्रमांक 3 एक पीक पद्धती शेती, क्रमांक 4 स्थानिक मजुरांमार्फत शेतीचे कामे। त्यानंतर 5वं वैशिष्ट्य आहे इतर वैशिष्ट्ये। त्यानंतर मुख्य मुद्दा जो चौथा मोठा आहे तो आहे मळ्याच्या शेतीच्या समस्या। त्यात पुन्हा मुद्दे आहेत, 1 मृदा अपक्षय, 2 पिकांवरील रोग व किडींचा प्रादुर्भाव, क्रमांक 3 हवामान आपत्ती, क्रमांक 4 जास्त देखभाल खर्च। त्यानंतर बघा, परत आहे पिके व प्रदेश, हा 5वा मुद्दा आहे। पिके पिकांची तर नाव दिलेली आहेत आणि नंतर प्रदेश कुठेही शेती केली जाते त्यांची नाव आहेत। आता या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला हे जे देश आहेत प्रदेशमधले केरळ, मलेशिया, भारत, श्रीलंका, कॅरिबियन बेटे हे तुम्हाला टेन्सिलच्या साहाय्याने हे दाखवता येतात। तर बघा, आपण या ठिकाणी टेन्सिलनं हे दाखवणार आहोत। तर क्रमांक 1 आहे आग्नेय आशियाई देश, सगळ्या देशांची नावं आहेत। त्यानंतर हे दाखवले देश इकडे बघा, मलेशिया, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, व्हिएतनाम। त्यानंतर क्रमांक 2 आहे भारत। या ठिकाणी भारत हा जो देश आहे, भारतामध्ये सगळा भाग नाही, फक्त केरळ किंवा ही जी पश्चिम किनारपट्टी आहे एवढा दाखवायचा आहे। क्रमांक 3 आहे श्रीलंका, भारताच्या दक्षिणेला इथं श्रीलंका बेट आहे। 4 आहे कॅरिबियन बेटे, जमैका, वेस्ट इंडिज, हैती। या ठिकाणी जमैका, वेस्ट इंडिज, हैती ही जी बेट आहेत या ठिकाणी ही शेती केली जाते। यानंतर आहे ब्राझील, शेवटचा दक्षिण अमेरिका खंडातील हा जो देश आहे ब्राझील, या ठिकाणी ही शेती केली जाते। अशा पद्धतीने टेन्सिल काढल्यानंतर तुमचा पेपर हा अट्रॅक्टिव्ह दिसतो, जास्त मार्क्स मिळतात। म्हणून जिथं नावं येतील, मग देशांची नावं असू द्या, खंडांची असू द्या, तर ते तुम्ही किंवा शहरांची नावं असू द्या ते टेन्सिलच्या साहाय्याने दाखवायची आहेत। आता यानंतर आपण क्रमांक 2 ची टिप बघूया, स्थानमुक्त उद्योग। पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे, 2-3 वेळा प्रस्तावना लिहायची, परत मुद्दा लिहायचा आहे क्रमांक 1 स्थानमुक्त
उद्योग अर्थ याचा पूर्ण अर्थ लिहिणं गरजेचं आहे। बघा, स्थानमुक्त उद्योग अर्थ लिहिल्यानंतर परत पुढचा मुद्दा क्रमांक 2 चा लिहायचा आहे, उद्योगाच्या स्थान निश्चितीवर परिणाम करणारे घटक। त्यानंतर क्रमांक 3 लिहायचा आहे, स्थानमुक्त उद्योग निर्मितीची कारणे। त्यामध्ये अ आहे, आधुनिक तंत्रज्ञानामुळे स्थान निवडीचे स्वतंत्रता। म्हणजे हा जो तिसरा मुद्दा आहे त्यामध्ये पुन्हा उपमुद्दे आहेत। हा उपमुद्दा आपण बघितला। त्यानंतर बघा, ब उपमुद्दा आहे, वजन न घटणारा कच्चा माल, याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे व याचं उदाहरण लिहायचं आहे। त्यानंतर क आहे, वाहतूक सुविधांमध्ये होणारी वाढ, याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि पुन्हा उदाहरण लिहायचं आहे। यामध्ये मुद्दा, स्पष्टीकरण, उदाहरण हे तिन्ही बाबी आल्या पाहिजेत। त्यानंतर बघा, ड आहे, उद्योगास आवश्यक कृत्रिम हवामानाची निर्मिती आणि शेवटी लिहायचं आहे समारोप। म्हणजे तुम्ही प्रस्तावना आणि समारोप लिहिल्यानंतर तुम्हाला उत्तरे तुमचं परिपूर्ण होतं आणि जास्त मार्क्स मिळतात। यानंतर क्रमांक 3 ची टीप आहे, संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व। सुरुवातीला प्रस्तावना, संदेश वहन, अर्थ लिहायचा आहे। बघा, प्रस्तावना लिहायला विसरायचं नाही आणि संदेश वहनाचा अर्थ लिहायचा आहे। असे मोठे मुद्दे टाकायचे, रोमनांक टाकायचे नाही। क्रमांक 2 चा मुद्दा आहे, संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व। एका वेळेस मोठ्या प्रमाणात जनसंपर्क। ब आहे, माहितीची देवाणघेवाण। म्हणजे अ आणि ब हे 2 मुद्दे आपण बघितले। स्पष्टीकरण तुम्ही स्क्रीनशॉट काढायचा आहे किंवा व्हिडिओ थांबवून याचं स्पष्टीकरण वाचायचं आहे। जर आपण स्पष्टीकरण वाचत बसलो तर हा व्हिडिओ खूप मोठा होईल, 2-3 तासाचा होईल, एवढा वेळ नाही। त्यानंतर बघा, क आहे, अंतर या अडथळ्यावरती मात। ड आहे, व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ। बघा, यामध्ये कुठले मुद्दे आहेत? 2, अंतर या अडथळ्यावर मात आणि ड, व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ। त्यानंतर ई आहे, ताज्या घडामोडींची माहिती। ह आहे, आपत्ती व्यवस्थापन आणि द आहे, करमणूक। यावरती 3 मुद्दे आहेत, ताज्या घडामोडींची माहिती, आपत्ती व्यवस्थापन आणि करमणूक। त्याचं स्पष्टीकरण आहे आणि नंतर शेवटी समारोप आहे। म्हणजे अशा पद्धतीने समारोप झाल्यानंतर उत्तराचा शेवट होईल। यानंतर आहे 4थी टीप आहे, प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक। या ठिकाणी मुद्दे दिलेत आणि त्यानंतर बघा प्रस्तावना दिले। मुद्दे काय आहेत? प्राकृतिक घटक, लोकसंख्या, भूमी उपयोजन, आर्थिक क्रिया, या सगळ्यांची माहिती आपल्याला या उत्तरामध्ये लिहायची आहे। मग इथं सुरुवातीला प्रस्तावना दिसत आहे आणि प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक पुढील पानावर म्हटले, आपण पुढील पानावरती बघूया। बघा, पहिला मुद्दा आहे प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक, त्याची आकृती काढली आहे। अशा पद्धतीने एक आकृती तुम्ही काढायची आहे। जसं टेन्सिलचा वापर करतो तशी ही जर आकृती काढली तर तुमचं उत्तर हे अट्रॅक्टिव्ह दिसतं। बघा कशी आकृती काढली, मध्ये लिहिले प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक, 4 घटक लिहिले, प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास, लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास, भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास, आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास। आता याचं स्पष्टीकरण लिहायचं। पहिला मुद्दा आहे कुठला? प्राकृतिक घटक आणि प्रादेशिक विकास। हे घटक लिहिलेत, खाली उदाहरण लिहिलंय। दुसरा मुद्दा आहे लोकसंख्या आणि प्रादेशिक विकास, त्याचं स्पष्टीकरण इथे लिहिलं आहे। थोडं स्पष्टीकरण हे पुढच्या पेजवरती आहे। बघा, इथे स्पष्टीकरण आहे। आणि तिसरा मुद्दा आहे भूमी उपयोजन आणि प्रादेशिक विकास, याचं स्पष्टीकरण इथं आहे आणि खाली उदाहरण आहे। हे दोन्ही लिहायचं आहे, स्पष्टीकरण आणि उदाहरण। क्रमांक 4 जो मुद्दा आहे तो आपल्याला बघायचा आहे। त्यामध्ये बघा, आर्थिक क्रिया आणि प्रादेशिक विकास हा 4था घटक आहे। त्याचं स्पष्टीकरण, त्याचं उदाहरण आणि शेवटी समारोप लिहायचा आहे। यानंतर क्रमांक 5 ची टीप आहे, म्हणजेच 2021च्या प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेली ही शेवटची म्हणजे 5वी टीप आहे। यामध्ये बघा, पहिल्यांदा प्रस्तावना लिहा। प्रस्तावना लिहिल्यानंतर आधुनिक भूगोलातील कल असा मुद्दा लिहा आणि त्याचे उपमुद्दे आहेत। क्रमांक 1, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याचं स्पष्टीकरण आहे। तर क्रमांक 2 चा मुद्दा पुढे आहे।
बघा इथं क्रमांक 2चा मुद्दा आहे माहिती तंत्रज्ञान म्हणजे संगणक वापर, स्पष्टीकरण. क्रमांक 3 संख्याशास्त्रीसाठी आधुनिक पद्धतीचा वापर, त्याचं स्पष्टीकरण. क्रमांक 4 भूगोल अभ्यासकांना अनेक नोकरी व रोजगाराची संधी, त्याचं स्पष्टीकरण. त्यानंतर पुढं राहिलेल्या मुद्द्याचं इथं स्पष्टीकरण आहे आणि शेवटी समारोप आहे. अशा पद्धतीने आपण 5 टिपा बघितल्या आहेत. आता पुढची जी परीक्षा झाली होती ती 22 मार्च 2022ला हा दुसरा भूगोलचा पेपर झालेला होता. त्यामध्ये विचारलेल्या 5 टिपा आहेत. त्यामध्ये पहिली आहे नागरी वस्तीच्या समस्या. क्रमांक 2 सखोल उदरनिर्वाह शेती. क्रमांक 3 संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहांचे महत्त्व. क्रमांक 4 लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. आणि क्रमांक 5 उद्योगाच्या विकासातील वाहतुकीची भूमिका. अशा 5 टिपा ह्या 22 मार्च 2022च्या प्रश्नपत्रिकेत विचारलेल्या आहेत. तर पहिल्या टिपेचं उत्तर बघूया आपण, नागरी वस्तीच्या समस्या. बघा आता इथं नागरी वस्तीच्या समस्या प्रस्तावना लिहिली आहे 2 ओळीमध्ये. आणि क्रमांक 1 ची समस्या लिहिल्या पायाभूत सुविधावरती ताण, त्याचं स्पष्टीकरण असं लिहायचं आहे. क्रमांक 2चा मुद्दा आहे लोकसंख्या वाढ, त्याचं स्पष्टीकरण. क्रमांक 3चा मुद्दा आहे अतिक्रमण व बेकारी, त्याचं स्पष्टीकरण. हा प्रश्न सोपा आहे, फक्त मुद्दे पाठ करा. मध्ये जे स्पष्टीकरण आहे ते तुम्हाला सहज लिहिता येईल असं सोपं आहे. आता यामध्ये क्रमांक 4 मुद्दा आहे असामाजिक घटनांमध्ये वाढ. 5वा मुद्दा आहे झोपडपट्ट्यांमध्ये वाढ. म्हणजे सगळ्या नागरी वस्तीच्या म्हणजे शहरांच्या समस्या आहेत. 6वा मुद्दा आहे प्रदूषण, वाहतूक कोंडी इत्यादी समस्या. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. म्हणजे आपला हा जो प्रश्न आहे तो 4 मार्काला असतो, म्हणून किमान आपण किती मुद्दे लिहिलेत? 6 मुद्दे लिहिलेले आहेत, ते पण मोठे मुद्दे. आता क्रमांक 2ची जी टिप आहे त्या सखोल उदरनिर्वाह शेती. याच्या अगोदरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये मळ्याची शेती विचारली होती. यानंतरच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सखोल उदरनिर्वाह शेती विचारलेली आहे. या ठिकाणी 2 मुद्दे दिसतात. काय काय लिहायचं आपल्याला? प्रस्तावना, अर्थ, उद्देश, वैशिष्ट्ये. वैशिष्ट्यामध्ये एकूण 6 वैशिष्ट्ये आहेत. परत पिके, प्रदेश आणि वितरण, एवढी माहिती आपल्याला या टिपेची लिहायची आहे. तर बघा पहिलं प्रस्तावना लिहिले, त्यानंतर क्रमांक 2 अर्थ लिहिला आहे, सखोल उदर शेती म्हणजे काय. क्रमांक 3 शेतीचा उद्देश लिहिलाय. आता हे 3 लिहिल्यानंतर मुद्दे 4थं लिहायचं आपलं वैशिष्ट्ये. तर वैशिष्ट्ये बघूया. वैशिष्ट्यामध्ये बघा अवैशिष्ट्य म्हटलंय शेताचा खूप लहान आकार. ब जमिनीची सखोल लागवड. क उदरनिर्वाही स्वरूप. आणि ड स्थायी शेती. एवढी वैशिष्ट्ये लिहिली आहेत. एकूण 6 वैशिष्ट्ये लिहायचे आहेत. अजून पुढे आपल्याला 2 वैशिष्ट्ये बघायचे आहेत. पुढचा आहे प्रति हेक्टरी जास्त परंतु दरडोई कमी उत्पादन. आणि शेवटचा आहे मानवी श्रम व प्राण्यांचा वापर. ही वैशिष्ट्ये लिहिल्यानंतर मुख्य 5वा मुद्दा जो आहे तो आहे पिके. यामध्ये कुठली पिके घेतली जातात? भात, मका, कडधान्य, गहू, तृणधान्य. आणि शेवटले जर प्रदेश वितरण, यामध्ये नाव लिहायचे आहेत चीन, जपान, भारत, पाकिस्तान, श्रीलंका, आग्नेय आशिया, जावा, सुमात्रा बेटे. आता आपले हे सुद्धा तुम्हाला पेन्सिलच्या साहाय्याने दाखवता येतात. ते दाखवलेत बघा. भारत दाखवलाय, श्रीलंका दाखवलाय, चीन दाखवलाय, पाकिस्तान दाखवलाय, जावा, सुमात्रा बेटे दाखवला. जावा, सुमात्रा बेटे, जपान, चीन, भारत, श्रीलंका आणि पाकिस्तान. अशा पद्धतीने पेन्सिल काढायचा आहे. तर क्रमांक 3चा प्रश्न आहे संदेश वहनातील कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. आता यामध्ये बघा पहिल्यांदा लिहायचं आहे प्रस्तावना, परत लिहायचं आहे संदेशवहन, अर्थ लिहायचा आहे. त्यानंतर संदेशवहन कृत्रिम उपग्रहाचे महत्त्व. आता यामध्ये कोणतं कोणतं महत्त्व आहे बघा. क्रमांक 1चा मुद्दा आहे एका वेळेस मोठ्या प्रमाणात संपर्क, स्पष्टीकरण. ब माहितीची देवाणघेवाण, त्याचं स्पष्टीकरण. त्यानंतर क आहे अंतर या अडथळ्यावरती मात. आणि पुढचा मुद्दा आहे ड व्यापार वाणिज्य यामध्ये वाढ. म्हणजे यावरती 2 मुद्दे आहेत, 2 स्पष्टीकरण आहेत. त्यानंतर बघा ई आहे ताज्या घडामोडींची माहिती. फ आपत्ती व्यवस्थापन. आणि द करमणूक. म्हणजे हा जो प्रश्न आहे तो डबल विचारला आहे. पाठीमागेही होता आणि या ठिकाणीही हा प्रश्न डबल आलेला आहे.
आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. त्यानंतर बघा चौथी टीप विचारली होती लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. आता यामध्ये प्रस्तावना लिहायला विसरायचं नाही. त्यानंतर काय करायचं आहे, प्रस्तावना लिहिल्यानंतर लोकसंख्येची व्यावसायिक संरचना अर्थ लिहायचा आहे आणि त्यानंतर पुढचा मुद्दा लिहायचा आहे. पुढचा दुसरा मुद्दा कुठला आहे, व्यवसायांचे प्रकार. तिसरा मुद्दा आहे लोकसंख्येची व्यवसायानुसार संरचना. आता यामध्ये कुठले कुठले मुद्दे आहेत, प्राथमिक व्यवसाय व लोकसंख्या. त्यानंतर बघा ब द्वितीयक तृतीयक चतुर्थक व्यवसाय व लोकसंख्या आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. म्हणजे यामध्ये काही जास्त मुद्दे नाहीत, मुद्दे थोडेच आहेत, तेवढ्या मुद्द्यांची माहिती लिहायची आहे. त्यानंतर पाचवा आणि शेवटचा आहे वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. आता यामध्ये प्रस्तावना लिहिली आहे, प्रस्तावना थोडीशी तर मोठी लिहिली आहे आणि परत मुद्दा लिहिला आहे वाहतुकीची उद्योगाच्या विकासातील भूमिका. मुद्दे टाकले. क्रमांक 1 मुद्दा आहे कच्च्या मालाची वाहतूक उद्योगापर्यंत करणे. दुसरा मुद्दा आहे पक्क्या मालाची वाहतूक बाजारपेठ ग्राहकापर्यंत करणे. तिसरा मुद्दा आहे उद्योगाचे स्थान वाहतूक खर्चावर अवलंबून असते. हे 3 मुद्दे झाले. पुढचे मुद्दे बघा. चौथा आहे वाहतुकीचे प्रकार व त्यानुसार माल वाहतूक. आता वाहतुकीचे प्रकार व त्यानुसार माल वाहतूक, त्यामध्ये रस्ते वाहतूक त्याची माहिती, ब रेल्वे वाहतूक त्याची माहिती, क हवाई वाहतूक त्याची माहिती आणि ड जल वाहतूक त्याची माहिती आणि शेवटी लिहायचं आहे समारोप. म्हणजे अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं आहे. आता तिसरी जी प्रश्नपत्रिका होती ती आहे 28 जुलै 2022ची. ह्यामध्ये 5 टिपा विचारल्या. तर पहिली टिप आहे लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा फक्त विचारलाय. दुसरी टिप आहे ग्रामीण नागरी वस्त्यातील आंतरक्रिया. तिसरी टिप आहे व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. चौथी आहे भूगोलाच्या शाखा आणि 5वी टिप आहे जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. आता एका एकाचं उत्तर बघूया आपण. लोकसंख्या संक्रमण सिद्धांताचा तिसरा टप्पा. आता या ठिकाणी बघा पहिला प्रस्तावना दिली आहे 2-3 ओळीमध्ये. लोकसंख्या संक्रमण प्रतिमान अर्थ लिहायचा आहे. इथं लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाचा अर्थ लिहिला आहे. त्यानंतर लोकसंख्या संक्रमण प्रतिमान टप्पे, टप्प्यांची नावं लिहायची आहेत. आता एकूण जे 5 टप्पे आहेत ते टप्पे तुम्हाला माहिती आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा, 5वा टप्पा आणि त्यांची नावं. आणि परत नंतर लिहायचं आहे लोकसंख्या संक्रमण प्रतिमान तिसरा टप्पा वैशिष्ट्ये. त्याची जी वैशिष्ट्ये आहेत ती वैशिष्ट्ये व्यवस्थित लिहायची आहेत कारण ती विचारलेत आपले व्यवस्थित. त्यामध्ये क्रमांक 1चं जे वैशिष्ट्य आहे ते तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य, तिसरं वैशिष्ट्य, चौथं, 5वं, 6वं. म्हणजे या पेजवर तुम्हाला 2 ते 6 ही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली दिसतील. त्यानंतर बघा 7वं वैशिष्ट्य दिलेलं आहे आणि नंतर लोकसंख्या संक्रमण प्रतिमानाची सिद्धांताची आकृती काढायची आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्ही जर आकृती काढली तर तुम्हाला 4 पैकी 4 मार्क्स हे मिळणार आहेत. आणि पुढचा प्रश्न आहे ग्रामीण व नागरी वस्त्यांमधील आंतरक्रिया. यामध्ये काय काय यायला पाहिजे बघा. सुरुवातीला प्रस्तावना लिहायला विसरायचं नाही, प्रस्तावना पाहिजेच. परत क्रमांक 1चा मुद्दा आहे ग्रामीण नागरी सीमावर्ती झालेलं क्षेत्र, त्याची माहिती लिहायची आहे. ती लिहिल्यानंतर क्रमांक 2 आहे शहरांच्या गरजांची ग्रामीण भागातून पूर्तता. क्रमांक 3 ग्रामीण भागातील जनतेला नागरी भागाचे आकर्षण. क्रमांक 4 भूमी उपयोजन इत्यादीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल. त्यानंतर बघा 5वा मुद्दा आहे ग्रामीण ते नागरी भागात दैनंदिन आंतरक्रिया. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. समारोप लिहायला विसरायचं नाही. यानंतर तिसरी टिप आहे व्यापारी तत्वावरील लाकूडतोड व्यवसाय. आता याची माहिती बघा. पहिल्यांदा प्रस्तावना दिलेली आहे 2-3 ओळीमध्ये आणि नंतर व्यापारी लाकूडतोड व्यवसायाची वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये वैशिष्ट्ये बघा क्रमांक 1, 2, 3 वैशिष्ट्ये दिलेली आहेत. आता पुढे बघा 4थं वैशिष्ट्य आहे, 5वं, 6वं वैशिष्ट्य आणि नंतर काय लिहायचं आहे व्यापारी लाकूडतोड व्यवसायाचे वितरण किंवा प्रदेश, हा व्यवसाय कुठं केला जातो
त्यामध्ये क्रमांक 1 आहे समशीतोष्ण कटिबंधीय सूचीपर्णी वने. क्रमांक 2 समशीतोष्ण कटिबंधातील पानझडी वने. क्रमांक 3 उष्णकटिबंधीय मान्सून पानझडी वने. अशा पद्धतीने लिहायचं आहे आणि शेवटी समारोप लिहा. इथं समारोप लिहिलेला नाही. आता पुढची जी टिप आहे त्या भूगोलाच्या शाखा. आता या ठिकाणी तुम्हाला पहिल्यांदा मुद्दे दिलेत, भूगोल शाखा कोणत्या आहेत. तुम्ही काय करायचं आहे, प्रस्तावना, भूगोल अर्थ, भूगोल शाखा लिहिल्यानंतर प्राकृतिक भूगोल शाखा एकूण 7, मानवी भूगोल शाखा एकूण 8. ही जी नावं आहेत ही नावं पाठ करायची आहेत. आता इथे जी सगळी नावं आहेत ही सगळी नावं मी काही वाचत नाही, तुम्ही हे पाठ करायची आहेत. तर आपण डायरेक्ट प्रस्तावना बघू, भूगोलाचा अर्थ बघू. बघा इथं प्रस्तावना दिलेली आहे, परत भूगोलाचा तुम्हाला अर्थ किंवा भूगोलाची तर व्याख्या दिलेली आहे, ही तुम्ही वाचायची आहे. त्यानंतर भूगोलाच्या शाखा, त्यामध्ये प्राकृतिक भूगोल, त्या सगळ्यांची माहिती ही प्राकृतिक भूगोलाची सगळी एकत्र दिलेली आहे, सगळ्या शाखांची कोणत्या शाखा आहेत आणि कोणता अभ्यास केला जातो. आणि ब आहे मानवी भूगोल, आणि त्या मानवी भूगोलाची सगळी माहिती ही एकत्रित दिलेली आहे. आणि शेवटी लिहायचं आहे समारोप. अशा पद्धतीने हे उत्तर लिहायचं आहे. यानंतर बघा 5वी मग शेवटची टिप आहे जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश. आता या ठिकाणी जर तुम्हाला थोडीशी नावं ही लक्षात ठेवावी लागतील, कारण हा कसा आहे पाठांतरावर आधारित प्रश्न आहे. तुम्ही या ठिकाणी चुकीचं उत्तर लिहू शकत नाही, कारण बरोबर नावं आली तरच तुम्हाला मार्क्स मिळणार आहेत. यामध्ये जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश, त्यात पहिलं कुठलं आहे, उत्तर अमेरिका खंडातील औद्योगिक प्रदेश. त्याची माहिती आहे, त्या ठिकाणी कुठले उद्योग चालतात, ठिकाण कुठले, सगळी माहिती आहे. दक्षिण अमेरिका खंडातील औद्योगिक प्रदेश प्रत्येक खंडानुसार या ठिकाणी माहिती दिलेली आहे. युरोप खंडातील औद्योगिक प्रदेश 3 झाले. परत पुढचा 4था आफ्रिका खंडातील औद्योगिक प्रदेश. 5वा आशिया खंडातील औद्योगिक प्रदेश. आता इथं नाव फक्त लिहायचं नाही, तर या ठिकाणी कुठली ठिकाणे येतात. उदाहरण बघा, आफ्रिका खंडामध्ये वीट वाटर्सलँड, किंबर्ले, कांगो, घाना, झांबिया ही नावं. आणि काय काय केलं जातं, तर सोन्यासाठी विस्तृत भूमी, हिरे सोन्याची निर्यात केली जाते. सगळी माहिती ही प्रत्येक खंडानुसार तुम्हाला लिहायची आहे. आणि शेवटचा खंड आहे तो म्हणजे कुठला, ऑस्ट्रेलिया खंड आतील औद्योगिक प्रदेश. आणि शेवटी लिहायचा आहे समारोप. आता यानंतर पुढची प्रश्नपत्रिका आहे 17 मार्च 2023. या ठिकाणी आपण 5 टिपा विचारल्या. त्यात पहिली होती भूरचनेचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव. 2 लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. क्रमांक 3 व्यापारात वाहतुकीची भूमिका. क्रमांक 4 प्रादेशिक विकासावर परिणाम करणारे घटक. आणि 5 भूगोल अभ्यासकाची कौशल्ये. आता आपण उत्तर बघूया. पहिला आहे भूरचनेचा लोकसंख्या वितरणावरील प्रभाव. मग या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट पहिल्यांदा मुद्दे दिलेत, प्रस्तावना लिहायचे आहेत. आणि मुद्दे कुठले कुठले आहेत, लोकसंख्या वितरणावर परिणाम प्राकृतिक घटक. ब भूरचनेचा लोकसंख्या वितरणावर परिणाम किंवा प्रभाव. फक्त भूरचना विचारले, या ठिकाणी सगळे प्राकृतिक घटक लिहायचे नाहीत. भूरचनेमध्ये काय काय येतं, तर भूरचनेमध्ये फक्त पर्वत, पठारे, मैदाने, वाळवंटे, बर्फाच्छादित प्रदेश, किनारपट्टी मैदाने, द्वीपकल्पीय स्थान हे सगळे येतात. या ठिकाणी हवामान हा घटक येत नाही, वनस्पती हा घटक येत नाही, खनिजे हा घटक येत नाही. फक्त आपल्याला भूरचने संदर्भात घटक लिहायचे आहेत. त्याचं स्पष्टीकरण पुढे दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा प्रस्तावना लिहायची आहे, त्यात लोकसंख्या वितरण प्रभाव प्राकृतिक घटक जे आहेत त्या सगळ्या घटकांची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांना प्रभाव करणारे घटक. तर क्रमांक 1 आपण मागपाठी मुद्दा बघितले, 1 पर्वत, पर्वताची माहिती सगळी लिहायची आहे. परत त्याची उदाहरणं लिहायची आहेत, कुठले कुठले पर्वत आहेत ते. परत पठारे, त्याची माहिती, त्याची उदाहरणं. त्यानंतर मैदाने, त्याची माहिती, त्याची उदाहरणं. परत वाळवंट, वाळवंटाची माहिती, त्याची उदाहरणे. उदाहरण लिहायला विसरायचं नाही. 5वा बर्फाच्छादित प्रदेश, त्याची माहिती, त्याची नावं. परत 6वा किनारपट्टी प्रदेश, माहिती, त्याची उदाहरणे. 7वा द्वीपकल्पीय स्थान, त्याची माहिती आणि त्याची उदाहरणे. आणि सगळ्यात शेवटी समारोप लिहायचा आहे. अशा पद्धतीचं उत्तर लिहा. त्यानंतर टिप क्रमांक जी 2 आहे त्या ही लोकसंख्येची व्यावसायिक संरचना. आता ही जी व्यावसायिक संरचनाचा टिपा आहे ती पाठीमागे विचारलेली होती, आपण पाठीमागे बघितलेलं आहे याचं उत्तर.
त्यामुळे इथं फक्त हे मुद्दे वाचतो आणि पुढचा प्रश्न बघू. लोकसंख्या व्यावसायिक संरचना, अर्थ, व्यवसायांचे वर्गीकरण, लोकसंख्येची व्यवसायानुसार संरचना, अ प्राथमिक व्यवसाय व लोकसंख्या संरचना, ब द्वितीय तृतीय चतुर्थ व्यवसाय व लोकसंख्येची संरचना. इथं स्पष्टीकरण दिलेलं आहे पण मी वाचत नाही कारण पाठीमागे आपण याचं उत्तर बघितलेलं आहे. आता पुढची टीप आहे व्यापारातील वाहतुकीची भूमिका. हा पण प्रश्न हा पाठीमागे विचारलेला आहे. आपण यात सुद्धा सगळ्याचा अर्थ बघितला आहे. व्यापार अर्थ बघितलाय, वाहतूक अर्थ बघितलाय, व्यापारात वाहतुकीची भूमिका बघितली, भूमार्ग, रस्ते, रेल्वे मार्ग, हवाई मार्ग, परत नळमार्ग, प्रत्येकाची माहिती बघितली आहे. याचे फक्त स्पष्टीकरण आणि प्रत्येकाचं उदाहरण या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. बघा याचं उत्तर इथं दिलेलं आहे पण मी काही वाचत नाही. पहिल्यांदा व्यापाराचा अर्थ दिला इथं क्रमांक 1 ला, परत क्रमांक 2 ला वाहतुकीचा अर्थ दिलाय, तर व्यापारातील वाहतुकीची भूमिका, त्यामुळे त्यानंतर अ भूमार्ग त्याची सगळी माहिती दिलेली आहे. त्यानंतर ब जलमार्ग त्याची माहिती दिलेली आहे. क हवाई मार्ग, हवाई मार्गाची सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे समारोप, शेवटी समारोप लिहायचा आहे. त्यानंतर बघा पुढची टीप आहे 5वी, प्रादेशिक विकासावर परिणामकारक घटक. आता हे जे घटक आहेत हे सुद्धा घटक पाठीमागे बघितलेले आहेत. आहे अशी टीप ही विचारलेली होती पाठीमागं, त्याचं उत्तर बघितलंय. फक्त मुद्दे कुठले आहेत बघा. पहिलं प्रस्तावना, घटकांमध्ये प्राकृतिक घटक, लोकसंख्या, भूमी उपयोजन, आर्थिक घटक. पहिलं प्रस्तावना लिहा, असा मुद्दा लिहा आणि प्रत्येकाची माहिती लिहायची. ही आकृती पाठीमागे बघितली होती, ही आकृती डबल बघत नाही. त्यानंतर बघा त्याचं स्पष्टीकरण आहे. आता आपण जरा फास्ट आहे. हा जो व्हिडिओ आहे तो हा खूप मोठा होत आहे कारण मोठी व्हिडिओ बघायला कंटाळा येतो. आपल्याला अजून एका प्रश्नपत्रिका बघायची आहे. इथं आहे बघा 2023 ला 17 मार्च 2023 ला 5वी टीप विचारली होती भूगोल अभ्यासासाठी लागणारी कौशल्ये. आता याची आकृती आपल्या पुस्तकामध्ये आहे. मग याची फक्त माहिती जी आहे ती माहिती आपल्याला लिहायची आहे. एकूण 8 मुद्दे आहेत. 8 मुद्दे कुठले कुठले आहेत बघा. इथं मुद्दे वाचत नाही, डायरेक्ट स्पष्टीकरणामध्ये बघूया. क्रमांक प्रस्तावना लिहिली, कौशल्य क्रमांक 1 आहे विधा सुसंघटन, त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. क्रमांक 2 आहे आलेख, आलेख व नकाशाद्वारे विधाचे सादरीकरण. 3 सांख्यिकीय पद्धतीद्वारे विधाचे विश्लेषण आणि 4 अहवाल लेखन व निष्कर्ष सादरीकरण. त्यानंतर शेवटी लिहायचं आहे समारोप. परत ही 2 ऑगस्ट 2023 ची प्रश्नपत्रिका आहे. 2 ऑगस्ट 2023 ला एकूण 5 टिपा विचारल्या होत्या. त्यामध्ये 1 आहे लोकसंख्या वाढ व स्थलांतर, नागरी वस्तीच्या समस्या, शिकार परिसंस्थेचा ऱ्हास, संदेश वहनातील कृत्रिम उग्राचे महत्व, भूगोलाच्या शाखा. यामध्ये पाठीमागे विचारल्या कुठल्या टिपा डबल विचारले आहेत तर दुसरी नागरी वस्तीची समस्या ही डबल विचारली आहे. भूगोलाची शाखा ही जी टिप आहे ही डबल विचारली. म्हणजे टिपा फिरवून फिरवून डबल डबल त्याच विचारल्या जातात. आता पहिला आहे लोकसंख्या वाढ व स्थलांतर, याचं उत्तर बघा. यामध्ये काय म्हटलंय, पहिल्यांदा प्रस्तावना दिलेली आहे, त्यानंतर लोकसंख्या वाढ आणि स्थलांतर सहसंबंध दिलाय. त्यामध्ये एक सहसंबंध काय आहे, स्थलांतरामुळे लोकसंख्येमध्ये वाढ किंवा घट होते त्याची माहिती लिहायची आहे. परत क्रमांक 2 काय लिहायचं आहे, स्थलांतराचे आकर्षक घटक व लोकसंख्या वाढ. स्थलांतरासाठी कुठले घटक आकर्षक आहेत आणि त्यावर लोकसंख्येची वाढ कशी होते त्याचं स्पष्टीकरण लिहायचं आहे आणि उदाहरण लिहायचे आहेत. त्यात तिसरा आहे लोकसंख्येचे अपकर्षक घटक आणि लोकसंख्या घट. म्हणजे तर लोकसंख्येला अपकर्षक घटक असतात, त्रासदायक घटक असतात, ते सोडून लोक दुसरीकडे जातात, त्याचं स्पष्टीकरण आणि उदाहरण लिहायचे आहे. आणि चौथं लिहायचं आहे लोकसंख्या देणारा प्रदेश, लोकसंख्या घट, ह्याचे स्पष्टीकरण आहे इथं द्यायचं आहे. 5वं आहे स्थलांतराचा घेणारा प्रदेश व लोकसंख्या वाढ. परत पुढचा मुद्दा आहे स्थलांतरामुळे लोकसंख्या संरचनेत बदल आणि त्याचं स्पष्टीकरण, शेवटी समारोप. त्यानंतर टीप क्रमांक 2 आहे नागरी वस्तीच्या समस्या. ही टीप पाठीमागे विचारली आहे तर फास्ट आहे आपण. 1 आहे पायाभूत सुविधावरती ताण, 2 लोकसंख्या वाढ, क्रमांक 3 अतिक्रमण व बेकारी, 4 आहे
असामाजिक घटनांमध्ये वाढ, 5वा आहे झोपडपट्ट्यांमध्ये वाढ, 6वा आहे प्रदूषण, वाहतूक कोंडीच्या समस्या आणि शेवटी समारोप लिहायचा आहे। पुढची टीप आहे शिकार परिसंस्थेचा ऱ्हास। या ठिकाणी बघा पहिल्यांदा प्रस्तावना लिहायचे आहे आणि ऱ्हास संबंधित मुद्दे या ठिकाणी लिहायचे, पण प्रस्तावना आणि शिकारीमुळे परिसंस्थेचा ऱ्हास कसा होतो तर तो लिहायचा आहे। प्राण्यांच्या प्रजाती नष्ट, यामध्ये जी स्पष्टीकरण ते सगळं स्पष्टीकरण दिलेलं आहे। दुसरा आहे परिसंस्था चक्रामध्ये बिघाड आणि तिसरा आहे जीवसंहती धोक्यात। असे 3 मुद्द्यांची माहिती लिहायची आहे। कुठला? 1 प्राण्यांच्या प्रजाती नष्ट, 2 परिसंस्था चक्रामध्ये बिघाड आणि 3 जीवसंहती धोक्यात। असे 3 मुद्द्याच्या आधी याचे स्पष्टीकरण लिहा। 5वी आणि शेवटची टीप आहे संदेश वहनाचे कृत्रिम उपग्रहाचे महत्व। ही पण टीप डबल विचारली आहे, म्हणजे या ठिकाणी 3 टिपा ह्या पाठीमागे विचारलेल्याच आहेत। संदेशवहन अर्थ, संदेशवहन कृत्रिम उपग्रहाचे महत्व, अ एका वेळेस मोठ्या संपर्क, ब माहितीची देवाणघेवाण, त्यानंतर क अंतर या अडथळ्यावर मात, ड व्यापार वाणिज्यामध्ये वाढ आणि ई ताज्या घडामोडींची माहिती, फ आपत्ती व्यवस्थापन, द करमणूक आणि शेवटी काय लिहायचं आहे? समारोप लिहायचा आहे। ही टीप 3ऱ्या वेळेस विचारली, म्हणजे आतापर्यंत झालेल्या परीक्षेमध्ये 3 वेळा एकच टीप विचारलेली आहे। अशा पद्धतीने आपण आतापर्यंत 4 टिपा बघितल्या। 5वी टीप आहे भूगोलाच्या शाखा। ही पण टीप डबल विचारली, आपण पाठ्यक्रम बघितलेला आहे की याचं उत्तर कसं लिहायचं आहे ते। प्रस्तावना लिहायची आहे, भूगोल अर्थ लिहायचा आहे, भूगोल शाखा लिहायच्या आहेत, प्राकृतिक भूगोल शाखा त्यांची नावं आणि मानवी भूगोल शाखा त्यांची नावं त्यांची माहिती लिहायची आहे। बघा या ठिकाणी प्रस्तावना लिहिलेला आहे, भूगोल अर्थ लिहिलेला आहे, अर्थ लिहिल्यानंतर परत भूगोल शाखा त्यामध्ये अ प्राकृतिक भूगोल त्याची सगळी माहिती लिहिलेली आहे आणि ब मानवी भूगोल त्याची सगळी माहिती ठिकाणी दिलेली आहे आणि शेवटी समारोप लिहायचा आहे। अशा पद्धतीने आपण आतापर्यंत विचारलेल्या ज्या टिपा आहेत त्या सगळ्या टिपा बघितलेल्या आहेत। आता आपल्याला यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये फरक स्पष्ट करा हे जे विचारलेले आहेत त्याचे उत्तर बघायचे आहेत, तर ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया। आतापर्यंत आपण बऱ्यापैकी माहिती ही विचारलेल्या प्रश्नांची बघितलेली आहे। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।